पुढची बातमी राजकीय वर्तुळातून। उद्धव ठाकरे पत्रकार परिषदा घेतात आणि महायुतीवर आरोप करतात। काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीवर आरोप केलाय। आरेमधील झाडं तोडल्यामुळे प्रदूषण वाढलं, ठेकेदारासाठी झाडं तोडली जातात असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरे जळीस्थळी फक्त कंत्राटदार दिसतात असं आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय। तर या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आपल्या सोबत जोडले गेलेत। तुषारजी, सर्वात प्रथम मी तुमच्याकडे येते। उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुंबईतलं जे प्रदूषण वाढतंय ते कुठल्याही ज्वालामुखीमुळे नाही, तर आरेमधली जी झाडं तोडली त्याच्यामुळे प्रदूषण वाढतंय। मग जे मुंबईमध्ये इतर कामं सुरू आहेत त्यामुळे प्रदूषण वाढत नाही का, असा मुद्दा उपस्थित होतो। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की तुम्ही जर पाहिलं आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जे दोन आपल्या मुंबईमधले जे दोन ठिकाणं आहेत, ही ठिकाणं म्हणजे मुंबईचं एक फुफ्फुस आहे। जर तुम्ही पाहिलं तर 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये 32% वन जमिनी होत्या आणि आज जर तुम्ही पाहताय 2025 मध्ये तर त्या वन जमिनीचा जो आकडा आहे तो कमी होऊन 16% वरती म्हणजे निम्मा झालेला आहे। आणि आरे कारशेड जेव्हा ती बनत होती आणि तिकडे वृक्षतोड होण्याचं काम चालू होणार होतं, मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी त्या कारशेडला स्थगिती दिली होती आणि ती स्थगिती उठवण्याचं काम बीजेपीनी जसं सरकार आलं तर ती स्थगिती उठवली गेली आणि तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली गेली आणि कारशेडचं काम सुरू केलं। आता आरे पाठोपाठ त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही विकास आराखडा आणून जंगल बोडके करण्याचं प्रयत्न केला जात आहे। म्हणजे कसं आहे की आज मुंबई जे श्वास घेत आहे या दोन जी ठिकाणं आहेत त्याच्यामुळे घेत आहे, त्या ठिकाणामध्ये मोठी मोठी आणि खूप जुनी अशी वृक्ष आहेत आणि ही वृक्ष तोडून, आणि जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या जगात असं कुठलंही राष्ट्रीय उद्यान नाहीये जे एका सिटीला लगत आहे आणि त्या सिटीला लगत असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे जे प्राणी आहेत, प्राण्यांच्या अनेक जाती तिथे आहेत। हे एकमेव असं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याच्यामध्येही विकास आराखडा आणून ते जंगल बोडके करण्याचा प्रयत्न करत आहे। तुषारजी, खरं तर याच मुद्द्यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आहेत। अजितजी, जसं आता तुषार रसाळ यांनी म्हटलेलं आहे की झाडं तोडली जात आहेत त्यामुळेच कुठेतरी प्रदूषण वाढतंय, मात्र हा मुद्दा होता प्रदूषणाचा, तो गेला कंत्राटदारांवर। उद्धव ठाकरे कंत्राटदार धार्जिन आहेत, हा आरोप नेमका कशावरून केला जातो? मला तुषारजींना एक सांगायचं आहे की वनांची जी घनता आहे ती महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे। त्याची आकडेवारी जशी त्यांनी आकडेवारी सांगितली, मी आपल्याला आकडेवारी सांगतो की जवळपास 11,077 चौरस किलोमीटरनं या वनघनतेमध्ये वाढ झाली। मुद्दा एक। दुसरा विषय आम्हाला एक सांगायचा आहे आपल्याला की उद्धव ठाकरेंच्या स्थगिती सरकारमुळं मुंबईचा जो विकास रखडला होता, एखाद्या जंगलामध्ये आपण जर राष्ट्रीय हिताच्या प्रकल्पासाठी अवघी काही चौरस मीटर जमीन आपण मागतोय आणि त्या बदल्यामध्ये आपण त्याच्या 10 पट वृक्षांची लागवड करून त्याची जोपासना करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत काटेकोर असलेली अशी ग्रीन ट्रिब्युनलला आखून दिलेली उपाययोजना जर आपण करतो तर नेमकी अडचण काय? अडचण अशी असते मॅडम, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एकाच गावामधल्या एकाच विषयाशी संबंधित असलेल्या या कंत्राटदारांनी अनेक वर्ष मातोश्रीची सेवा केलेली आणि हे जे कंत्राटदार आहेत म्हणजे मिठी नदीचा गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांनी मुंबईमधले रस्ते चांदीचे पैसे खाल्ले, ते कुणाच्या आशीर्वादानं खाल्ले? अजितजी, खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे तुमचा मुद्दा इथेच थांबवावा लागतोय। तुषारजी, त्याचबरोबर अजितजी, तुम्हा दोघांचे खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी। मुंबईची मेट्रो